हाय माझ्या ताईंनो, कशा आहात तुम्ही सगळ्या. तर आमची सकाळची पूजा वगैरे आटपून संध्याकाळी आम्ही आलेलो आहे हॉलवर बर्थडे सेलिब्रेशनसाठी आणि छान तयारी वगैरे करून आलेला आहे. आणि हा हॉल बघा. आणि हॉलवर तयारी वगैरे करून छान हॉल सजवलेला होता आणि इतकी छान सजावट केलेली होती ना की खूप छान आणि खूप मोठा हॉल होता आणि सेलिब्रेशन पण छान झालं आमचं. छान दिसून तरी तू पण अरे तर खूपच अर्णव तुझ्या माझा कुठे मम्मा नाही काय काय तुझा मम्मा कुठे आहे का मावशी? मम्मा मम्मा गेला. अरे बापरे. टाइम बोलना है, 1 तक जाना, सबको बोलना है प्लीज. रेडी? ओके 10. जोर से प्लीज, जोर से 10 8 6 4 2 म्यूजिक. सुरुवातीलाच केक कट केला आणि केक पण खूप छान होता. आणि हे बघा आपण पाहू शकता. आणि मुलं माहीत आहे का, वाढदिवस वगैरे असला की रडतात, त्यांना बरं नसते. हे प्रत्येक मुलांचं असते. नेमकं पहिल्या वाढदिवसाला लेकरं बिमार पडतील, चिडचिड करतील. आपल्याला एवढी हौस असते ना, आईवडिलांना खूप हौस असते मुलांचा बड्डे करायचा, असं करायचं बड्डेला, तसं करायचं. पण हे मुलं माहीत आहे का, नेमके बड्डेच्या दिवशी बिमार पडतील. खूप चिडचिड केलं यानं, पण थोडंफार चिडचिड केलं. पण नंतर एवढा छान राहिला ना तो की आम्हाला अपेक्षा पण नव्हती की एवढा छान राहील म्हणून. तो खूप साथ दिली त्याने आम्हाला त्याच्या बड्डेला. आणि जसा केक खाल्ला ना त्याने, तसा एकदम शांत बसला कबीर. त्याला केक खूप आवडला. आणि हे बघा आपण पाहू शकता, इतका क्यूट दिसत आहे ना. आणि त्यांची चौघांची पण थीम होती. माझ्या भावाचा आणि बाळाचा ड्रेस सेम, आणि प्रियाचा आणि रुहीचा ड्रेस सेम, अशी थीम. आणि इतके छान दिसत आहेत ना चौघं पण. खूपच क्यूट दिसत होते त्या ड्रेसमध्ये. कबीर तर खूपच छान दिसत होता, मस्त सूट बूट घालून एवढा क्यूट दिसत होता ना की खूप क्यूट दिसत होता तो. आणि डेकोरेशन वगैरे पण खूप छान केलेलं होतं त्यांनी. आणि एवढी छान अरेंजमेंट होती ना त्या हॉलमध्ये. आल्याबरोबर सगळ्यांना वेलकम ड्रिंक, आणि नंतर मग स्टार्टरमध्ये व्हेज क्रिप्सी, व्हेज मंचुरियन, वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस, आणि खूप छान वेलकम केलं त्यांनी सगळ्या पाहुण्यांचं. आणि सगळ्यांना पण खूप आवडलं ते. आणि मुलांनी पण एवढा एन्जॉय केला ना. सगळे मुलं एन्जॉय करत होते. खूप छान सेलिब्रेशन होतं हे. आता पुढे पुढे पाहालच तुम्ही. कबीर हॅपी बर्थडे. कबीरा हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. आज नाही बड्डे म्हणा की काही असलं ना, तर त्यानिमित्तानंच आपल्या नातेवाईकांसोबत भेटीगाठी होत असतात. मग त्याच्यामुळे कसं थोडं हाशी मजाक तर झालीच पाहिजे. आणि खूप छान वाटते सगळे भेटले की. हां हां हाय मिताली. मिताली हाय. छान दिसत आहे, मस्त दिसून राहिली मामी साडी. आरू ए आरू.
नहीं। अच्छा, आपने कब किया था इनको बर्थडे बॉय को विश कब किया था आपने? 11:55 पे किया था रात को, पहले कर दिया आपने। अरे वाह, एडवांस हो मैं। और किसने किया था यहाँ पे? और किसी ने भी हाथ उठाया था? किसने उठाया था? और किसी ने नहीं किया? और अच्छा, आपने किया। बच्चों के पास पे आऊंगा, लेकिन बड़ों में पहले किसने किया? एक मैम ने किया है आधा घंटा पहले। और किसने किया? सर किसी ने नहीं किया। सर बर्थडे विश किसी ने नहीं किया। आपको कॉल कर 12 बजे करेक्ट, एकदम जगह बताओ। करेक्ट 12 बजे। ओके, और कौन था? बस चलिए, तो एक बार करना क्या आप लोग को, बर्थडे बॉय को विश करना है, बोलना है हैप्पी बर्थडे, बर्थडे बॉय का नाम बोलना है। जो सबसे ज्यादा जोर से बोलेगा उसको प्राइज मिलेगा। एक बार और बता दो, दोनों हाथों को शोल्डर पर रखेंगे ऐसे करके, हैप्पी बर्थडे टू यू। टू यू पे हाथ इधर रहेगा। मैम आपको देखना है इधर किसने अच्छे से किया, सर आपको इस बार देखना है इधर किसने अच्छे से किया, ठीक है ना? रेडी? सबको बोलना भी ऐसा। बड्डे म्हटला की बड्डेमध्ये कसं कोणी जोकर बोलावते, तर कोणी काही म्हणजे मनोरंजन करायसाठी, तर या दादांना आपण बोलावलं होतं आणि यांनी एवढं छान मनोरंजन केलं ना, लहान मुलांचंच नाही तर आपलंसुद्धा सगळ्यांना खूप छान वाटलं आणि इतका पटापट टाईम गेला ना या दादांमुळे, खूप छान त्यांनी टाईम स्पेंड केला आमचा। कोई बात नहीं, आप एक टेस्ट के लिए तैयार हैं? नहीं, एक छोटा टेस्ट ले लो, अगर आप लोग बोलोगे तो निकलो, छोड़ दो उनको। हाँ बेटा तू बड़ा बोल रहा, ले लो ले लो। एक भी नहीं। किसने बोला है इधर से? किसी ने बोला इधर से? निकाल दिया आपने? हाँ, पर अभी नहीं पहना आपने। चलिए, एक भी नहीं, एक बार तालियों से जोरदार प्लीज। एक इनका सही है। और तीसरा आपको बताना है कि मैम ने कौन से कलर की नेल पॉलिश लगाई। नेल पॉलिश नहीं लगाई है, नहीं लगाई नेल पॉलिश, इनका ही गलत है। एक और आपका लास्ट है, आपको बताना है कि मैम ने जो के वॉलेट में कितना कैश है। वो तो नहीं पता। कौन से कलर का वॉलेट है? ब्राउन। पक्का सर ब्राउन? अगर नहीं हो तो भी कहेंगे हाँ ब्राउन ही है मेरा तो। ओके, दूसरा आपको बताना है सर ने कौन से कलर के सॉक्स पहने हैं। ब्लैक। ब्लैक पहना है? पक्का की पहना ही नहीं है? ओके, तीसरा और लास्ट आपको बताना है कि कौन से कलर की बेल्ट पहनी है। अरे सॉरी, ब्लैक। पक्का सर? अरे बस जोरा तले जो सबको करीना पसंद है। विक्की को कैटरीना, विकी को कैटरीना, मुझे प्रिया। नहीं, थोड़ा रोमांटिक हो गया। पत्थर नहीं मारना। मुझे सिर्फ और सिर्फ विद्या बालन पसंद है। प्रिया पसंद है। उसको मिलेगा प्राइज। ओके, तो यहाँ से स्टार्ट करते हैं। सबका नाम? हंसना जोर से। हंसना पहले। सिद्धिया ऐसे। ओके, आपका? यस, जो नाम? ओके, आपका? ओके, एक बार सबके लिए जरूरत आने में पहले तो प्लीज। ओके, अगर आप लोग को यहाँ जाना है, जाके 3 रुपीज का कॉइन लेके आना। जो सबसे पहले लेके आएगा उसको प्राइज मिलेगा। टाइम स्टार्ट नाउ। 3 रुपीज जल्दी 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 3 रुपीज जो सबसे पहले आएगा उसको प्राइज अपने पास जल्दी इधर देना जल्दी लेके आना अपने पास। जल्दी आ जाओ, जल्दी इधर जल्दी हाँ अपने पास जल्दी लेके आना। जल्दी 3 रुपीज अपने पास जल्दी से जल्दी अपने पास जल्दी से अपने पास रखना। जल्दी थैंक यू। ओके, 5 रुपीज का लगाना है। जल्दी 5 रुपीज का काट के जल्दी 5 रुपीज जल्दी अपने पास जल्दी से
अपने पास रखना है। जल्दी 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 जल्दी। ओके थैंक यू। जिसको नहीं मिला कोई बात नहीं, जल्दी आ जाओ। सभी आए कोई बात नहीं, जिसको नहीं मिला कोई बात नहीं, सबको प्राइज मिलेगा। आ जाओ कोई बात नहीं। त्या दादांनी मुलांसाठी एवढे छान छान गेम ठेवले होते ना, आणि खूप छान छान गेम, आणि ते गेम पाहून माहीत आहे का आम्ही पण म्हणजे पॅरेंट्स लोक पण खूपच खुश व्हायचे, आणि मुलांना हेल्प करणं, आणि खूप ते तो टाईमच वेगळा होता. ताई खूप मजा आली. मुलांनी तर म्हणजे खूप एन्जॉय केलं. एक बार ताली प्लीज। पर पार्टी में आके मीटिंग कर रहे हैं, उनको कोई बुलाएगा प्लीज, बुलाइए ना। कितनी का आपके भी बाहर है, आपके भी बाहर है, आपके भी बाहर है। जल्दी से उनको बोलो घर की बातें घर में करेंगे। आप अकेले आए हो, दो हैं, आप अकेले आए हो। अरे वाह, आप अकेले आए हो, चलेगा। आइए प्लीज, आइए जल्दी जल्दी। लहान मुलानंतर मग मोठ्यांवर पण आलं, आणि मोठ्यांना पण डान्स करावा लागला. डान्स कॉम्पिटिशन होती, आणि हा दादा वगैरे सगळे डान्स करतात. थोडा वेळ पुरते का होईना, पण मोठे पण लहान मुलांसारखे झाले होते. म्हणजे सगळं विसरून, कसं सगळं टेन्शन वगैरे विसरून सगळे एकदम एन्जॉय करत होते. दादा तर एवढा डान्स करत होता ना, खूप डान्स केला त्याने. आणि एवढा कंटिन्यू नाचत होता ना, तर आमच्या दादाला आम्ही पहिल्यांदा एवढं बिलकुल नॉनस्टॉप नाचताना बघितलं. खूप नाचला तो, पण नाचणारही होता म्हणा, कारण की आपल्या पोराचा बड्डे असल्यानंतर मग आपण एन्जॉय नाही कराल तर मग कोण करणार. आणि राजीभाऊ पण आमचे एवढा डान्स करत होते ना, खूप म्हणजे दोघंही खूप छान डान्स करत होते. हे बघा आपण पाहू शकता, खूप एन्जॉय केलं त्यांनी, खूप एन्जॉय केलं. आणि शेवटी त्यांना बक्षीस पण देण्यात आलं दोघांना. केक वगैरे कट केला, आणि छान छान गेम्स पण झाले. नंतर गेम्स वगैरे झाले, बाळाचं फोटोशूट केलं, बाळाच्या मम्मीचं, बाळाच्या दीदीचं, सगळ्यांचं फोटोशूट केलं. आणि आम्ही पण छान छान फोटो काढलेले होते. तर इतके छान छान फोटो निघाले ना बाळाचे, खूप छान फोटो काढले. अलाउड नाही, मी त्यांना नाही दाखवत. चाललेलं आहे आता जेवण, आणि जेवण टेस्टी आहे ना, आता संपत आलं माझं. खूप टेस्टी जेवण आहे, आणि बड्डे पण एवढा छान झालेला. बड्डे पण संपत आला आता, बड्डे संपत आला म्हटलं.
या आरूने तर एवढी मस्ती केली ना, ही छोटी आमची आरू खूप मस्ती केली तिने. नुसतं खाली खेळत होती म्हणजे कंटिन्यू मस्ती केली तिने. कधी थकली नाही ना, काही नाही, काहीच नाही. कंटिन्यू तिने मस्ती केली आणि कंटिन्यू खेळली ती सगळ्यांसोबत. खूप मज्जा आली तिला पण. तर अशा प्रकारे कबीरचा झाला बड्डे आणि बड्डे झाल्यानंतर मग ही पोरं खूप मस्त्या करत आहेत. धमाल मस्ती केली पोरांनी आणि ते बलून वगैरे होते ना, ते बलून पण त्यांनी खेळले नाही, सगळे बलून खेळून टाकले. अशा प्रकारे आपल्या कबीरचा बड्डे झाला त्यांनी. तर ताईंनो मी थोडेफार फोटो पण शेअर करते तुमच्यासोबत आणि अशा प्रकारे आपल्या कबीरचा बड्डे सेलिब्रेट केला आणि खूप मज्जा झाली. खूप छान वाढदिवस झाला आपल्या कबीरचा. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ताईंनो? आणि तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की मला सांगा. मला माझा व्हिडिओ जर खूप जास्त आवडला असेल तर सबस्क्राईब कराल, लाईक कराल ताईंनो आणि शेअर कराल. धन्यवाद ताईंनो, माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि नंतर भेटू आपण पुढच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद. पुन्हा एकदा धन्यवाद ताईंनो.